तर आता आम्ही झेंडा आमच्या गाडीला लावायला चाललेलो आहोत. आमचा झेंडा झालेला आहे आता बांधून, आणि आता सकाळी 4 वाजता थेट नागपूरच्या दिशेने निघायचं. बस चला मग आता झोपूया. आमची आता चालू आहे कपड्याची प्रेस करणं, उद्याची तयारी करायची आहे तर. आणि माझी दीदी माझ्या भाऊजीला कपडे काढून देत आहे प्रेस करण्यासाठी. सकाळ झालेली आहे आणि आमच्या गाडीमध्ये आम्ही सामान भरलेलं आहे. आता माझी भाची झोपून आहे अजूनही, तिला झोपीतच नेणार. तर चला मित्रांनो, सोबत राहा आमच्या जर्नीमध्ये तुम्ही. बुद्ध भगवान की जय जय. तर मित्रांनो, आमची जर्नी चालू झालेली आहे. आमची गाडी आता इथे चहा पिण्यासाठी थांबवलेली आहे. इथून यवतमाळपासून किंवा कुठूनही तुम्ही प्रवास जर चालू करसाल ना, तर नागपूरपर्यंत तुम्हाला चहा, नाश्ता, जेवण कशाची कमी नाही होणार. प्रत्येक जागी धम्मभोजन तुम्हाला मिळणारच. आता झालेली आहे सकाळ आणि जवळपास आम्ही नागपूरच्या आलेलोच आहोत. इथे सकाळी नाश्ता करण्यासाठी आता थांबलेला होते. नाश्ता करून टाकळघाटला जायचं. मस्त टाकळघाटला थोडं फ्रेश व्हायचं आणि तिथून दीक्षाभूमीला. रिऊ ही माझी भाची आणि ती दुसरी भाची रिऊ. चलो आता आम्ही आलेलो आहोत टाकळघाटला. टाकळघाटला इथे आता आम्ही आल्याच्या नंतर आम्ही तर आंघोळ पाणी करून आलो, पण माझ्या भाज्यांना झोपीतच उठवून आणलं आम्ही. आता यांची आंघोळ इथे आम्ही करून देतो. आपण कुठं आलो इरू? फिरायला आलो, नागपूरला आलो आपण. टाकळघाटला इथं नाही का आल्यावर मस्त वाटते, आहे ना ताई? सकाळपासून आमचा 3रा नाश्ता चालू आहे. जबरदस्तीने गाड्या थांबू मस्त धम्मभोजन आम्ही त्याचा आस्वाद घेत आहोत. आणि तुम्ही इकडे बघू शकता, कर्नाटकामधून सुद्धा कमीत कमी 50 ते 60 अशा ट्रॅव्हल्स बाहेरच्या राज्यातून इथे आलेले आहे. तर आता पोटभरून नाश्ता केल्याच्या नंतर आम्ही चाललेलो आता ड्रॅगन पॅलेस कामठी इथे. दीक्षाभूमीला थोड्या इकडं कामठीचं ड्रॅगन पॅलेस किंवा इथची नागभूमी दाखवल्याच्या नंतर आम्ही तिकडे जाणार आहे. हे बघा मित्रांनो, अजून एक भोजनदान, पण आता हे आम्ही स्किप केलेलं आहे. ते मनाला पटत किती एन्जॉय करत असेल, आपल्यापेक्षा जास्त एन्जॉय करतात ते लोक माहिती आहे का? तुला याच्यात बसून मस्त समाज बांधव जसं होईल तसं नागपूरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यासाठी इथे येतात. कसं वाटत आहे? छान.
हे आहे कामठी येथील ड्रॅगन पॅलेस. थकून भागून आता पाणी पिण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत. रिवा किती गुड गळलाय. रिवा चल डब्बा फिनिश कर तुझा. ती काय जेवण करत नाही सकाळपासून. तिला खेळण्यासाठी इथं खूप सारं काही आहे. जेवण काय करत नाही. तिच्या मम्मीने तिच्यासाठी डब्बा करून आणला आणि ते काय जेवण नाही करत आहे म्हणून लोक थकून बागून इथे आता ड्रॅगन पॅलेस मध्ये मस्त बसून आहे सावलीत. ऊन खूप जास्त कडक होत आहे त्याच्यामुळं आमच्या भाच्या काही जेवण करत नाही आहे. आणि हिची मुलगी जेवण नाही करत आहे म्हणून टेन्शन मध्ये आहे. तर मित्रांनो आज खूप रश झालं त्याच्यामुळं तुम्हाला बाकीचं काही दाखवणं नाही झालं. आम्ही दीक्षाभूमीला पण गेलतो पण तिथे खूप गर्दी असल्यामुळे आणि माझ्यासोबत माझ्या छोट्या छोट्या भाची असल्यामुळे थोडा व्हिडिओग्राफ करता नाही आला. तर तुम्हाला पुढच्या वेळेस नक्कीच स्पेशल दीक्षाभूमीचा व्लॉग आणील मी. तोपर्यंत तुम्हाला व्लॉग आवडल्यास चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्लॉगमध्ये.